नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पिकलेली केळी फेकून देताय का? मग थांबा जरा. तर आज आपण पिकलेल्या केळीपासून गोड पुऱ्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे, पौष्टिक रेसिपी आहे. अगदी मुलांना सुद्धा खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. एकदम मऊसूत अशा पुऱ्या तयार होत्या, खमंग लागतात. काही मिनिटांमध्ये तुम्ही या केळीच्या पुऱ्या तयार करू शकता. काहीतरी रोजच्या जेवणामध्ये बदल म्हणून या पुऱ्या तयार करू शकता. किंवा तुमच्याकडे खूप सारी केळं आहेत, ती खराब व्हायच्या मार्गावरती आहेत, तर त्या केळापासून तुम्ही या पुऱ्या तयार करू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. केळीच्या पुऱ्या करण्यासाठी इथे मी 3 केळी पिकलेली घेतलेली आहेत. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, 2 चमचे रवा घेतलेला आहे, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ आणि जायफळ व वेलदोड्याची पूड घेतलेली आहे. आणि इकडे आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे. सुरुवातीला आपण केळी आणि गूळ मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत. त्याची एकदम बारीक अशी एक पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर खूप जास्त पिकलेली केळी आपण जेव्हा घरामध्ये कोणच खात नाही त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या तयार करू शकता. तर इथे मी 3 केळी घेतलेली आहेत. केळी माझी छोटी आहेत, तर खूप मोठी असतील तर 2 पुरेसे होतील. आता यामध्ये आपण गूळ घालूया. केळीमध्ये गूळ घालून बारीक केल्यामुळे एकदम छान असा बारीक होतो. आता आपण हे मिक्सर वरती बारीक करून घेऊया. केळी आणि गुळाची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करत नाही, कारण या पुऱ्या खूप दिवस टिकतात, त्यासाठी यामध्ये पाणी वापरले जात नाही. थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि जायफळाची व वेलदोड्याची पूड आणि यामध्ये घालूयात 1 चमचाभर तूप. यामुळे पुऱ्या अगदी खुसखुशीत होतात. हे व्यवस्थित मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घेऊया. इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आपण चपातीला जशी कणिक मळतो अगदी तसंच मळून घ्यायचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट, जर केळीचं मिश्रण जास्त होत असेल तर त्यामध्ये तुम्ही आणखीन थोडंसं चमचाभर रवा आणि गव्हाचं पीठ यामध्ये घालू शकता. आता वरून आपण याला थोडंसं तूप लावून घेऊया. जेवढं मऊ मळाल तेवढ्या पुऱ्या सुद्धा मऊ होतील आणि खुसखुशीत होतील. तर आता आपण हे पीठ मळून झालंय, याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटांसाठी हे पीठ भिजवून घेऊया. पीठ भिजत घालून जवळजवळ 10 मिनिटे झालेली आहेत. आपण झाकण काढून हे पीठ परत एकदा थोडंसं मळून घेऊया. या पुऱ्या करण्यासाठी इथे मी तुपाचा वापर करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुकं पीठ लावून घेतलं तरी चालेल. तर इथे मी एक गोळा काढून घेते आणि याच्यात आपण पुऱ्या करून घेऊया. मी एकच मोठी चपाती करणार आहे आणि नंतर छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेणार आहे. थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे पोळपाटाला हे अजिबात चिकटत नाही. तुम्हाला ज्या साईजच्या पुऱ्या बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही बनवू शकता. खूप जास्त मोठ्या केल्या तर त्या खूप मऊ होतात आणि खूप जास्त पातळ केल्या तर थोड्याशा कडक होतात. पण जर तुम्हाला प्रवासामध्ये न्यायच्या असतील तर थोड्याशा मीडियम साईजच्या करा किंवा पातळ लाटून केल्या तरी चालतील. कारण जेवढ्या छान तळल्या जातील
किंवा कमी जाडीच्या होतील तेवढ्या जास्त दिवस टिकतात. त्यासाठी अशा पद्धतीने मी मीडियम साईजची ही पोळी लाटून घेतलेली आहे. तर याच्यात आपण पुऱ्या कट करून घेऊयात. एखादी प्लेट किंवा ग्लासच्या साह्याने या पुऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. इथे माझ्याकडे हा असा कारी काठाचा ग्लास आहे, त्याने आपण या पुऱ्या कट करूया. मस्त. हे बाजूचं पीठ आहे, त्याचा परत गोळा करून परत लाटून घेऊयात. या पुऱ्या आपण बाजूला काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपण थोड्याशा पुऱ्या अगोदर करून घेऊयात आणि नंतर तळून घेऊयात. पुऱ्या मी थोड्याशा लाटून घेतलेल्या आहेत. तेल आपलं चांगलं गरम झालंय. यामध्ये आपण पुरी सोडूया. सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. नंतर मिडियम गॅस ठेवला तरी चालेल. मस्त पुऱ्या होतात. अगदी टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या तयार होतात. तुम्ही पाहू शकताय. आता इथे मी सुरुवातीला एकच पुरी टाकली, कारण तुम्ही 4-4 टाकून सुद्धा तळून घेऊ शकता. कारण तेल किती गरम आहे किती नाही त्याच्या अंदाजानुसार तुम्ही नंतर पुऱ्या टाकू शकता. दोन्ही बाजूनी छान खरपूस तळून घ्यायचे आहे, म्हणजे खूप छान खमंग लागते. मस्त. आता मी यामध्ये 4 पुऱ्या सोडते. जसजशी पुरी तळली जाईल तशी ती आपोआप वरती येते आणि छान टम्म फुगते. तुम्ही पाहू शकताय. मस्त रंग येतोय आणि छान टम्म पुरी आपल्या तयार होत आहे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. खमंग, चविष्ट आणि तेवढ्याच पौष्टिक केळीच्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकताय किती मस्त अशा टम्म फुगतात. चवीला तर खूप भन्नाट लागतात. तर या पद्धतीने तुम्ही या केळीच्या पुऱ्या नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. जेवढ्या तुम्ही खमंग भाजाल तेवढ्या खमंग लागतात. त्याचबरोबर त्या खूप दिवस टिकतात. तर प्रवासामध्ये वगैरे तुम्ही या पुऱ्या घेऊन जाऊ शकता. अगदी सोपी रेसिपी आहे आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आजची आपली ही केळीच्या पुऱ्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.